नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दसऱ्याच्या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू. घरामध्ये चहूबाजूने पैसे येईल, सर्व संकटे दूर होईल, प्रगती होईल. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू, नवीन खरेदी, बिझनेस, व्यवसाय किंवा आपण कोणताही व्यवसाय टाकू त्याची सुरुवात ही दसऱ्याच्या दिवशी केली जाते. घर, शेती, जागा, त्याचप्रमाणे आपण अनेक व्यवसाय जे आहेत तर ते शुभ मुहूर्तावर म्हणजे 3.5 मुहूर्तावर आपण सुरू करत असतो. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यासाठी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही शुभ कार्याची सुरुवात करू शकता. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, ते दूर करून आपण नवीन व्यवसायाची सुरुवात जर केली तर नक्कीच तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर बघा, दसऱ्याच्या दिवशी नवमी आणि महानवमी आणि दसरा एका दिवशी आलेला आहे. त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी बघा काही उपाय देखील करायचे आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे. दारामध्ये पाण्यामध्ये हळद टाकून आपल्याला अंगणात सडा टाकायचा आहे. अंघोळ स्नान वगैरे करायचे आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हे हलवले जातात. तर आपण दसऱ्याच्या दिवशी सरस्वती मातेची, महालक्ष्मी, नवदुर्गांची पूजा केली जाते. कारण की या दिवशी जो राक्षस आहे तर रावणाचा वध केला जातो आणि जे माता युद्ध खेळत असते त्याच्यावर विजय हा मिळवला जातो. म्हणजे दसऱ्याला विजयदशमी देखील ओळखली जाते. तर या दसऱ्याच्या दिवशी आपण राक्षसाचा वध करतो आणि आपण दसरा हा साजरा करतो. बऱ्याच ठिकाणी नवीन व्यवसायाची सुरुवात करतायत. दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीचे 9 दिवसाचा उपवास हा सोडला जातो. काही ठिकाणी नवमीला सोडला जातो, तो काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो. तर बघा, आपल्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण घट वगैरे हलवून घ्यायचे आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण उपवास सोडवायचा आहे. तर दसऱ्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. घरामध्ये आपल्याला पैशासंदर्भात अडचणी असेल, नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, काही नजरदोष, अडचणी, बाधा असेल त्या दूर होण्यासाठी, आपल्या पापातून मुक्तता होण्यासाठी गाईला आपण ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे आपल्याकडून जे काही पाप घडलेले आहे त्यातून जर मुक्तता हवी असेल तर गाईला स्पर्श करून पाया पडायचा आहे. गाईला वस्तू ही खाऊ घालायची आहे. आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी, संकटे, प्रॉब्लेम दूर होतील. बघा, आपली प्रगती थांबलेली आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही. खूप कष्ट करून आपण मेहनत करतो, पैसा कमवतो, पैसा हा घरात टिकत नाही किंवा पैसा हा स्थिर राहत नाही. आलेला पैसा हा लगेच बाहेर जातो. बाहेर जाणे म्हणजे घरात आजारी व्यक्ती पडणे, अचानक कोणतेही काम निघणे, काही कारण नसताना आपल्याकडून पैसा हा वेळोवेळी खर्च होत असेल, पैसा हा टिकत नसेल, घरात पैसा हा राहत नसेल किंवा आपल्या घरातील व्यक्तींजवळ देखील पैसा हा टिकत नसेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, ती आपल्या घरावर प्रसन्न नसेल, तर ह्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला ही एक वस्तू आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे. आपण बघा, गाईला कोणती वस्तू खाऊ घातली तरी गोमाता ही प्रसन्न होते. आपल्याकडून कोणते पाप झाले असेल तर गाईला स्पर्श केल्याने आपण पापमुक्त होतो. त्यामुळे आपल्याला गाईला ही एक वस्तू देखील खाऊ घालायची आहे आणि थोडीशी दक्षिणाही द्यायची आहे. तर बघा, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर अत्युत्तम. उठल्यानंतर दारामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे, रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन वगैरे करून माता लक्ष्मी घराकडे आकर्षित व्हावी म्हणून हळदीचं लेपन करा. तुळशीला तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले असेल तर तुळशीला दिवा लावा. त्याचप्रमाणे सडा रांगोळी वगैरे करून घ्या. तुम्ही घट हलवून घ्यायचे आहे. घट हलवणे म्हणजे आपण दसऱ्याच्या दिवशी घट हलवत असेल, महानवमीच्या दिवशी तर त्या दिवशी घट हलवून घ्यायचे आहे किंवा नवमीच्या दिवशी हलवले तरी चालेल. प्रत्येकाची पद्धतीनुसार तुम्ही घट हलवून देवांना स्वच्छ आंघोळ घालून आपण परत झोपी लावायचं आहे. कारण की 10 दिवस युद्ध करून माता लक्ष्मी थकलेली असते. त्यामुळे ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत झोपी जाते. तर आपण देवांना स्वच्छ वगैरे करून स्नान वगैरे घालायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचं तोरण किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि सुगंधी द्रव्य देखील टाकायचं आहे. असे हे सर्व उपाय करायचे आहे आणि गोमातेला आपल्याला ही एक वस्तू दसऱ्याच्या दिवशी आवर्जून खाऊ घालायची आहे. घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, सर्व संकट हे वारंवार येत असेल, प्रगती थांबलेली असेल, घरामध्ये पैसे येत
असेल पण तो पैसा बाहेर जात असेल किंवा टिकत नसेल, चहूबाजूने घरामध्ये पैसा येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी गाईला आपण आवर्जून ही एक वस्तू आहे तर ती वेळात वेळ काढून खाऊ घालायची आहे. आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, अडचणी आहे किंवा आपल्याला अनेक वारंवार कोणतेही प्रॉब्लेम येत असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्याला गोमातेला आहे तर ही एक वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे. पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्याला, तहानलेल्या, भुकेलेल्या प्राण्याला जर तुम्ही पाणी, अन्नदान केले तर हे कोणत्याही पुण्यासारखे पुण्य मानले जात नाही. त्यामुळे आपण जे काही जनावरं आहे, प्राणी आहे, मुके प्राणी आहे त्यांना आवर्जून आपण अन्न किंवा काही वस्तू आहे तर त्या खायला द्यायच्या आहे. तर आपल्याला कोणती वस्तू ही गाईला खाऊ घालायची आहे. नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, बाधा, संकटे, अडचणी दूर होते. तर आपण बघा दसऱ्याच्या दिवशी शक्यतो पुरणपोळीचा स्वयंपाक केलेलाच असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये दसऱ्याला पुरणपोळी ही असतेच, पण क्वचित घरामध्ये नसते. तर आमच्याकडे पुरणपोळी असते. तर आम्ही आता दसऱ्याच्या दिवशी घटाला किंवा उपवास सोडायला पुरणपोळीचाच नैवेद्य आम्ही करणार आहोत. जो काही दसऱ्याला स्वयंपाक करतात त्याचा नैवेद्य आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला मंदिर असेल, दसऱ्याची पूजा मांडलेली असेल तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे. तर गाईला आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे ते देखील तुम्ही वस्तू खाऊ घालू शकता किंवा तुम्ही एक चपाती करायची आहे. चपातीला तुम्ही तूप लावायचं आहे, त्यावर गूळ ठेवायचा आहे आणि तुम्ही ही एक वस्तू थोडीशी हळद, चिमूटभर हळद टाकून ही एक वस्तू तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी हरभरा डाळ आहे तर ती भिजत घालायची आहे. पिवळ्या वस्तू, पिवळी मिठाई माता लक्ष्मीला प्रिय आहे. आपण गाईच्या रोपामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे आपण गाईला देखील आपण चपाती करून किंवा त्यावर गूळ, तूप टाकून त्यावर आपण ही वस्तू टाकून, हळद टाकून गाईला खाऊ घालायची आहे किंवा थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजत घाला. भिजत घातल्यानंतर वर काढून त्यामध्ये गूळ आणि तूप मिक्स करून ही डाळ देखील तुम्ही गाईला खाऊ जर घातली तर गोमाता नक्की प्रसन्न होईल. तुमची काय अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, संकट आहे, दूर होईल, प्रगती होईल आणि अनेक अडचणी, प्रॉब्लेम दूर होतील. तुम्ही काय करायचं आहे, हरभऱ्याची डाळ तुम्ही चपातीवर आहे तर ती ठेवायची आहे. त्यावर गूळ, तूप टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकून ही वस्तू देखील आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. त्यासाठी एक तांब्या भरून पाणी घ्या, हळद कुंकू घ्या, धूप, दीप, अगरबत्ती घ्या, काडीशपिठी घ्या आणि जी कोणती तुम्ही वस्तू घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ किंवा चपाती, ह्या वस्तू घेऊन जिथे गोमाता आहे तिथे तुम्ही जायचं आहे. तुम्ही गोशाळेत गेला तरी चालेल किंवा तुम्ही जिथे तुम्हाला गाय आहे माहीत आहे तिथे जायचं आहे. गाईच्या चारी पायावर पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तुम्ही ही एक वस्तू गाईला खाऊ द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला चपाती आणली असेल तर चपातीला तूप, तुम्ही हळद टाकून गुळाचा खडा ठेवला असेल तर ती वस्तू खायला द्या किंवा पुरणपोळी आणली असेल तर पुरणपोळी द्या किंवा हरभऱ्याची डाळ भिजवून त्यावर गूळ आणि हळद टाकलेली असेल तर चपातीवर ठेवून ती देखील खायला द्या. अशा प्रकारे ह्या वस्तू गाईला खाऊ घालायच्या आहे. मनोभावे गाईला 11 प्रदक्षिणा मारायची आहे. काही तुमचे संकट, अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, कोणती इच्छापूर्ती असेल ती सांगायची आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करून गोमातेला तुमच्या अडचणी, संकटे, प्रॉब्लेम दूर होते, घरामध्ये लक्ष्मी टिकू दे, प्रगती उद्या अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही घरी यायचं आहे. अशी ही एक वस्तू दसऱ्याच्या दिवशी गायला तुम्ही नक्की खाऊ घाला. तुमच्या सर्व अडचणी, संकटे, प्रॉब्लेम दूर होईल. घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होईल. सर्व अडचणी, संकटे आहेत त्यातून सुटका होईल आणि अनेक तुमच्या जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण होईल. तर दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. तर तुम्हाला कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.